तर त्या दोन संख्यांची वजाबाकी केल्यानंतर येणाऱ्या नंबरला सुद्धा डिवाइड होतच, हा नियम तुम्हाला माहित पाहिजे होता. समजते? म्हणून आपण दोघांचं सबट्रॅक्शन घेतलं तर आला 1397, मी ह्याला भागवतो, मग ह्याचा आपण फॅक्टरेशन केलं, त्याच्यामध्ये 3 नंबर एकच आहे 127. तो 127 वॉज आन्सर. तर दोघांच्या डिजिटची सम केली त्या सगळ्याची. लिहिलं का? हो सर, झालं. हो सर. तुम्हाला जे अडचणीचे प्रश्न होते ते सांगा पटकन. टॉपिक कुठले होते अडचणीचे? फॅक्टरायझेशन वगैरे ते पण होते ना? सर आम्ही कॉम्पाऊंड ग्रुपमध्ये आउट इंटरेस्ट पण आणि केलं सिम्पल होतं. इंटरेस्ट. कॉम्पाऊंड इंटरेस्ट आणि सिम्पल इंटरेस्ट. कॉम्पाऊंड इंटरेस्ट मध्ये पण होता. येस. तर सिंपल इंटरेस्टची काही उदाहरणं पण आहेत आपल्याकडे, ते पण देऊया. तर पहिल्यात अगोदर सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला सांगा रे पटकन. पीटीआर अपॉन 100. टी इंटू टी इंटू आर अपॉन 100. सिंपल इंटरेस्ट मध्ये आपलं काय काय महत्वाचं असतं? जे मेन फॉर्म्युला तो आपला आहे की जे इंटरेस्ट काढायचा असेल तर फॉर्म्युला आहे आपला पी आर पीटीआर बाय 100. अपॉन 100. ठीक आहे. आणि जर तुम्हाला अमाऊंट काढायचा असेल तर फॉर्म्युला पी प्लस आय. आहे. याच्यावर परत तुम्ही 3 फॉर्म्युले तयार केले की जर तुम्हाला पी काढायचा असेल तर राहणार आय इंटू 100 अपॉन आर इंटू टी. जर तुम्हाला टी काढायचा असेल तर राहणार आय इंटू 100 अपॉन पी इंटू. पी इंटू आर. जर तुम्हाला आर काढायचा असेल तर आय इंटू 100 अपॉन टी इंटू पी. हा. तर हे तर बेसिक फॉर्म्युले आले ते. त्यानंतर आपण बघितलं होतं की जर समजा अमाऊंट जर डबल होत असेल, अमाऊंट डबल होत असेल तर त्यावेळेस तुम्हाला रेट काढायचा असेल तर फॉर्म्युला काय आणणार 100 अपॉन टी, किंवा जर तुम्हाला टी काढायचा असेल तर 100 अपॉन आर. जर अमाऊंट ट्रिपल होत असेल, काय फॉर्म्युला सांगितलं होता ट्रिपल साठी पटकन? तर काय रेट इज इक्वल टू 200 अपॉन टी, किंवा टी इज इक्वल टू 200 अपॉन आर. हॅलो, समजते का? जर अमाऊंट 4 टाइम होत असेल तर काय येणार? रेट इज इक्वल टू 300 अपॉन टी, आर. टी इज इक्वल टू 300 अपॉन आर. आर. दिले सगळं? हो सर. आता असं तुम्हाला जे उदाहरण देणार आहे ते सोडवतोय कसं, मला हे फक्त बघायचंय तुमच्यासाठी चॅलेंज म्हणून. फाइंड simple interest on 9280 rupees at 4.5% rate for 5 months. चॅलेंजिंग क्वेश्चन आहे, इंटरेस्ट काढायचा आहे. तर 174. ओके, अब आपलं उत्तर सांगा.
सर 174.45.